आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय अनीस अहमद, आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख प्रधान वनरीक्षक आदरणीय रामबाबू, माझे ज्येष्ठ मित्र वनराईचे अध्यक्ष आदरणीय गिरीश भाऊ, ज्यांचा आपण आज सत्कार विशेष रूपाने केलेला आहे की ज्यांनी बांबूच्या क्षेत्रात उत्तम काम केलं असे सय्यद सलीम अहमद, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींनो, बांबूचं उद्यान अमरावतीमध्ये अतिशय सुंदर असं आणि देशात पहिलंच उद्यान सय्यद सलीम अहमद यांनी त्या ठिकाणी तयार केलं आणि आज या क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांनी इतके वर्ष कार्य केलं. या त्यांच्या कार्याला रिकग्नाइज करण्याकरता त्यांना आपण आज स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ असणारा हा पुरस्कार दिलेला आहे. सर्वप्रथम मी सय्यद सलीम अहमद यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. बांबूच्या क्षेत्रामध्ये जेवढं काम व्हायला पाहिजे त्याचं 5-10% काम अजूनपर्यंत काही होऊ शकलं नाही. जसं सय्यद सलीम अहमद चायनात गेले तसं मी पण चीनमध्ये गेलो होतो आणि त्यावेळी मी त्यांनी जे सांगितलं त्या सगळ्या ठिकाणी गेलो होतो. चीनमध्ये बांबूची जी इकॉनॉमी आहे ती 50,000 कोटी रुपयाची आहे आणि आपल्या देशामध्ये ती आज त्याची स्थिती खरं म्हणजे जशी पाहिजे तशी नाही आहे. आपल्याला पर्यावरणाचं संवर्धनही केलं पाहिजे आणि ग्रामीण भागातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी पण हटवली पाहिजे. मी धापेवाड्याला माझं घर बांधलंय शेतात, त्याच्या बाजूला बांबूची झाडं लावली कारण बांबूमुळे ऑक्सिजन मिळतो. पर्यावरणाच्या दृष्टीने बांबू अतिशय महत्वाचा आहे. पण कायदे असे तयार झाले की ज्याच्यामधून अनेक वेळा वन संवर्धन होण्याच्या ऐवजी लोक वन लावायला तयार नाही अशी स्थिती आहे. परवा आमचा एका मीटिंग झाली मोठी, तर आम्ही प्रकाश जावडेकरांना, एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टला सांगितलं की आम्ही रोडसाठी जागा ॲक्वायर्ड करतो, तर ती आता पहिले 4 लेन करतो आणि मग नंतर ट्रॅफिक वाढल्यावर 6 लेन किंवा 8 लेन करतो. तर मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की इथे झाडं लावा, बांबू लावा, आग्रह केला. ते म्हणे साहेब या भानगडीत पडू नका, म्हणले झाडं नका लावू म्हणे. मी म्हणलं काय झालं? त्यामुळे फॉरेस्टवाले येतात आणि याला फॉरेस्ट डिक्लेअर करून देते, म्हणजे त्याच्यामुळे पुढे रस्ताच नाही रुंदीकरण करता येईल. त्याच्यामुळे अशा अनेक अडचणी ज्या आहेत, ज्या फॉरेस्ट विभागाच्याच कायद्यामुळे ना पर्यावरण वाढून आला ना रोजगार निर्माण होऊन आला, अशा प्रकारचा कायदा झाला. कारण कुठल्याही गोष्टीतला एक्सेंट्रिक विचार हा उपयोगाचा नाही आहे. मला आठवतंय की ज्यावेळी बांबू काटण्याबद्दल मोठा वाद देशात सुरू होता, सुधीर मुनगंटीवारही एकदम नागपूर दिल्लीत माझ्याकडे आले होते आणि आपले त्यांचे त्यावेळेचे सेक्रेटरी हाके ना काय नाव खारगे, फार चांगले अधिकारी आहेत. महाराष्ट्रातल्या बोटावर मोजण्या इतक्या चांगल्या अधिकाऱ्यापैकी एक अधिकारी आहेत. खारगे साहेब आले आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही बांबू कापण्याकरता टिपी का लागते? मी म्हटलं बांबू कायद्यामध्ये ग्रास आहे, ट्री नाही आहे आणि तुमचाच कायदा म्हणतो की ग्रास कापायला काही हरकत नाही आहे, मग तुम्ही टिपी का मागता? मग खारगेंनी माझ्या दबावाखाली काही स्पेसिसच्या टिपी काढून टाकल्या, काही ठेवल्या. मी पुन्हा म्हटलं तुम्ही गैरकायदेशीर काम करून आलं आणि मी केंद्रामध्ये
प्रधानमंत्र्यांना सांगितलं, माझ्या अध्यक्ष कमिटी झाल्यावर मी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना प्रधानमंत्र्यांसमोरच विचारलं की तुम्ही मला फक्त कायदेशीर बात सांगा. म्हटलं की बांबू ही झाड आहे, ट्री आहे की ग्रास आहे? म्हणजे ग्रास. पण तुमच्या कायद्यामध्ये तुम्ही गेल्या 50 वर्षापासून तुम्ही रेटून राहिले, टीपी घ्यायला लावता. हे कायदेशीर आहे की गैरकायदेशीर आहे? तुम्ही हे करता योग्य आहे की अयोग्य आहे? जर बांबू ग्रास आहे तर त्याला टीपी घ्यायची गरज काय? त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग मी म्हटलं ते म्हणता बरोबर आहे तर मग तुम्ही हे का बरं असं करता? म्हणून ऐसी चलते आया. खूप नुकसान केलं. या 1980तल्या कायद्यामध्ये काही चांगल्या गोष्टी होत्या आणि त्याच्यामुळे आज आपल्या देशात 4000 कोटी रुपयाच्या बांबूपासच्या वस्तू तयार होऊन आपल्या देशात इम्पोर्ट होतात. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो की तुम्ही जे आईस्क्रीम खाता तो चमचा चायनातून येतो. अगरबत्तीच्या काड्या जेवढ्या देवासमोर लावतात त्या सगळ्या चायनातून येतात. तेव्हा मी त्याला म्हटलं की तुम्ही आपल्या इथे का नाही करतायत? मी 30% ड्युटी वाढवली. हे सगळे अगरबत्तीवाले माझ्याकडे आले, हे नागपुरातले सगळे इकडे देशातले आले. मी म्हटलं आता आले तर आले, पुन्हा येऊ नका म्हटलं, तुम्हाला ठोकूनच काढून म्हटलं मी पुन्हा आले तर अगदी इंडस्ट्री करा ना. तर त्यांनी हुशारी ट्रेडर कायद्याच्या पळवाटा करून पुन्हा इकडनं तिकडनं काड्या आणल्या. मी पुन्हा मागे लागलो आता. आणि आता पशी बंदी आणली आहे का आता चायनातून येऊ शकत नाही. व्हिएतनाममध्ये गेले, तिथून आणल्या. लोक हुशार आहे. आपल्या इथे कालच सुधीर मुनगंटीवार माझ्याकडे आले होते आणि मला त्याचा आवड असल्यामुळे मी त्यांना विचारलं की गडचिरोली जिल्ह्यात जो बांबूच्या काड्या, आपलं अगरबत्तीच्या काड्याचा ITCचा प्रोजेक्ट आहे त्याचं कसं सुरू आहे. त्यांनी मला सांगितलं 1200 टन बांबूच्या आम्ही काड्या करतो आहे सध्या. पण माझी रामबाबूंना आणि सय्यद सलीम अहमद यांना विनंती आहे की पर्यावरण आणि इकॉनॉमी याचा मार्ग जोपर्यंत तुम्ही काढणार नाही तोपर्यंत वनही वाढणार नाही, बांबूही वाढणार नाही. आणि म्हणून इकॉनॉमीचा अप्रोच असा आहे की आज 170 जाती आपल्याकडे आहे आणि चायनामध्ये तुम्ही सांगितलं 350 आहेत. आणि हे आईस्क्रीमचे चमचे जे आहेत हे काय येतात? कारण तुम्ही ती जात बांबूची करून एक कारखाना टाकला अमरावतीत, गार्डन केलं. हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं मेळघाट आणि आदिवासी भागामध्ये तुम्ही बांबूपासूनचे उद्योग तयार करा. बांबूपासून साडी तयार होते. हे जे पंजाबी ड्रेस घातला यांनी सगळ्यांनी, कपडे चांगले तयार होतात. अंडर पॅन्ट बनियन छान तयार झाली, इतकी सुंदर आहे. जर्सी आहे आणि मी ती जर्सी आमच्या सेक्रेटरीला दिली MSMEच्या. तो असा 4 वेळा ते बघत होते, सिल्क सारखी होती. बांबूपासून आचार तयार होतो, लोणचं तयार होतं. बांबूपासून वुडन टाईल्स, बांबूच्या टाईल्स तयार होतात आणि बांबूचं फर्निचर तयार होतं, ज्याचा आम्ही उल्लेख केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टाटानी मदत करून फर्निचर बनवलं आहे. आणि माझ्याकडे तुम्ही दिल्लीत आले, आता यावेळी येऊन 2 सोफा सेट ठेवले आहे ऑफिसमध्ये, ट्रान्सपोर्ट भवनमध्ये. ते दोन्ही बांबूपासून बनलेले आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी तयार केलं आहे. फार सुंदर फर्निचर आहे त्याचं. आम्ही इथे सुनील जोशींनी मिळून आम्ही ते वेदातर्फे बरंच काम केलं, पण जी क्वालिटी आहे ती नाही मिळाली. आता तुम्ही जे केलं बांबूच्या वस्तू या चांगल्या आहेत, पण याच्यामध्ये पण स्पेशलायझेशन आहे, डिझायनिंग आहे. हे प्रॉडक्ट जे आहे हे काय आहे की हे जसं ते आपल्याकडे खोकला झाला की आपण म्हणतो ना ते लेंडी पिपरी घेर सदाबरोबर, ही वानर वैद्यकी झाली. प्रॉडक्ट डिझायनिंग म्हणजे आर्किटेक्ट्स बोलवून त्याच्यातून डिझायनिंग करून ते किती चांगले तयार होऊ शकतात ते चायनातून तुम्ही पाहिले, मी पण पाहिले. आपलं बियॉन्ड इमॅजिनेशन आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आहे ते वेगळं आहे. आपण नागपूरला प्रत्येक महापालिकेच्या गार्डनमध्ये बांबूचे सभागृह बांधले, मी आग्रह करून करायला लावले. पण महानगरपालिकेने त्याचे पैसे देता देता त्या संस्थांना एवढा वेळ लावला की त्या बंद पडल्या. म्हणजे शेवटी मी म्हणणं बंद केलं का बांबूचं गार्डन लावा म्हणून. तर बांबूच्या याच्यामध्ये एवढा मोठा उपयोग आहे, त्यामुळे आपल्या इथे इकॉनॉमी नाही आहे.
म्हणून माझी रामबाबूंना आणि यांना विनंती आहे की याचा कमर्शियल इकॉनॉमी डेव्हलप करणं याला प्राधान्य द्या. मग आपोआप लावतेच बांबू. पैसा दिसला का लोकांना काही सांगायची गरज नाही. आता एक चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातल्या साहेबही तिथे काम केलं. ऊसाचा पर टन भाव हा 2700 रुपये आपल्याकडे, मॅक्झिमम 3000. आणि बांबूचा पर टन भाव बल्लारपूर पेपर मिल 5000 रुपये टनांनी घ्यायला तयार आहे. कमीत कमी 6000 देतील पोचून. समजा 200-400 रुपये तास. सगळ्या आदिवासींना एक एक ट्रॅक्टर दिलं, 2 ट्राल्या दिल्या आणि त्यांनी बांबू पोचवला तर सगळे करोडोपती आणि लोकपती होतील. पण त्याला येऊ देत नव्हते तुम्ही. म्हणजे बांबूचा का झाडाला हात नव्हता लावते तसा याचा कायदा होता. म्हणून मी या डिपार्टमेंटवर भडकलो की तुम्ही म्हणजे झाडही वाढवत नाही आणि इकॉनॉमी नाही, त्यामुळे लोक आत्महत्या करून राहिले, गरीब आहे. आज सगळं सरप्लस आहे आपल्याकडे. बांबूपासून वीज तयार होऊ शकते, बांबूपासून चारकोल तयार होऊ शकतो, बांबूपासून इथेनॉल तयार होऊ शकतं, बांबूपासून विमानाचं इंधन तयार होऊ शकतं. आता निरीला प्रोजेक्ट दिला आहे मी की बांबूपासून विमानाचं इंधन, बांबूपासून मरीन फ्युएल, जहाजाचं इंधन, हे सगळं होऊ शकतं. साड्या सुंदर आहेत पण त्या स्पेसिस पाहिजे. आमचा प्रॉब्लेम असा आहे रामबाबू, तो तुम्ही सोडून द्या, की आमच्या नागपूरच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जो चमचा आहे, चमच्याची तर खरं म्हणजे आमच्या देशात काही चमच्याची कमी नाही. सगळ्यात जास्त चमचे तर आपल्या देशातच आहे. पण तरी देखील चायनातून चमचे आयात करायची गरज काय? ते हे सध्या चमचे पूर्ण तिकडनं येतात. मी MSMEचा मंत्री आहे, जबाबदारीने सांगतो. मग आम्हाला त्या स्पेसिस ज्या आहेत त्या नॉर्थ ईस्टमध्ये आहे आणि तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आम्हाला मदत पाहिजे की त्या स्पेसिस लावा आणि मेळघाटमध्ये 10 कारखाने उभे करा आणि 1000 तरुण मुलांना, आदिवासींना रोजगार मिळवून द्या. आणि बांबू काही कापला की जात नाही, की तो ग्रास आहे पुन्हा येतो. मी ज्याची वकिली करतो, भीमा बांबू, तो एका एकरमध्ये 2 वर्षांतर 200 टन होतो. अब 200 टन को 5000 के भाव से निकालो, पैसा कितना होता है पर ईयर? म्हणजे 5000 रुपयामध्ये तो जो विकला तर 10 लाख रुपये पर एकर. त्याच्यातला खर्च समजा 2-3 लाख रुपये केला तरी 5-6 लाख रुपये मिळतात. आणि आज आपलं दुर्भाग्य असं आहे, टाइम्स ऑफ इंडियापासून कुठलाही पेपर काढा रोज सकाळी तुम्ही, लोकमत काढा, तरुण भारत काढा, सगळी न्यूज प्रिंट इम्पोर्टेड. म्हणजे सगळा पेपर आपण रशियातून आणतो. नंतर पेपर पल्प बाहेरून 40,000 कोटी रुपयाचा पेपर पल्प, 40,000 कोटीची न्यूज प्रिंट आणि 1 लाख कोटी रुपयाचं लाकूड आपण तिकडनं आणतो. आणि आपण लाकडावर, फर्निचरवर ड्युटी कमी ठेवली आहे, लाकडावर जास्त लावली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या इथे फर्निचर सगळं चायनातून येतं. आपल्याकडे एवढा सुंदर सागवान आहे चंद्रपूर गडचिरोली, पण फर्निचरचा कारखाना आणि डिझायनिंगचं सेंटर नाही. और अनिस अहमद आने मेरे घर पे फर्नीचर इटली का आता, वैसे इटली फ्री है अनिस भाई को. इटली से फर्नीचर डिजाइन इटली में होता है और आता चाइना से. और ये सब आपके कानून के कारण हुआ. अनप्रैक्टिकल, ना जंगल बढ़ा रहे हैं, ना पर्यावरण की रक्षा हो रही, ना रोजगार निर्माण हो रहा है. और इसके बीच में जो प्रॉब्लम है उसको आप अगर नहीं सॉल्व करेंगे तो ये मुश्किल है. अब हमने अभी इसको DP कैंसिल कर दी. अब 1300 करोड़ बांबू मिशन को दिए. आप आपके कार्यकाल में इतना ही काम कर दो कि हमारे जो मैं एक बार इसराइल में एग्रो प्रदर्शन में गया था, इतना बड़ा सीताफल था. अब वो पेड़ नहीं ला सकते, तो एक मेरे साथ जो डेलीगेशन था उसने सीताफल खाए और सीड जो था वो अपने जूते के इसमें जो सॉस था उसमें डाल के लाया वहां से. मैंने बोला यहाँ लगाया. अब हमारे यहाँ ये जो 170 जाति है, इसमें जो इम्पोर्टेंट है, मुझे पता नहीं कौन सी जाति अब नॉर्थ ईस्ट में है. और खादी ग्रामोद्योग जो मेरे डिपार्टमेंट में, उन्होंने प्रोग्राम लिया और मैं वो पूरा बांबू खरीदने के लिए तैयार हूँ. अब अगरबत्ती की हमने पूरी योजना बनाई है
और मैं चाहता हूं विदर्भ में कम से कम 200 उद्योग शुरू हो जाए महिला बचत गट के द्वारा, और पूरी अगरबत्ती में, और इसमें 25 लाख पुरुष और महिलाओं को रोजगार मिलेगा अगर हमने इंपोर्ट बंद कर दिया। अभी तो मैंने बंद ही कर दिया, खूब ड्यूटी बढ़ा दी, और अगरबत्ती वालों को बोल ही दिया तुमने, मैं पूरी तुम्हारी अगरबत्ती जला दूंगा उन लोग, सुनता ही नहीं मैं। तो अब इतनी ड्यूटी बढ़ा दी कि उनको झक मार के अब यहाँ बाम्बू खुद लगाना पड़ेगा और तैयार करना पड़ेगा, कोई उपाय नहीं उसका। अब कर रहे वो लगे काम पे, जब सब मार्ग बंद हो गए तो अब लग गए, पर आप मदद करिए। अब जो आईटीसी का गढ़चिरौली में प्रोजेक्ट है, रेड्डी साहब जब थे तो वो प्रोजेक्ट लाने में मैंने बहुत मेहनत की थी, अब वो अच्छा चल रहा है और मशीन भी ताइवान में आती है। तो अभी वो मशीन अहमदाबाद में बनाने का तय किया है, पूरा मेड इन इंडिया, मेक इन इंडिया। और बाम्बू की स्पेसीज जो है वो आप नॉर्थ ईस्ट से ला सकते हैं। मुझे पता नहीं, आपने जो 170 स्पेसीज कही है वो चाइना बॉर्डर और नॉर्थ ईस्ट नजदीक होने के कारण शायद नॉर्थ ईस्ट के कुछ और स्पेसीज आती है क्या, देखो, नहीं तो चाइना से लाना चाहिए स्पेसीज। और बाम्बू का पल्प, कॉटन, लेनिन और सिल्क तीनों मिक्स करके ऐसे अलग अलग, मैंने खुद मॉडल्स, लड़कियां इंदौर में, क्या बोलते हैं उसको, वो चलती है उसके रैंप पर बाम्बू के कपड़े पहनकर उसका मैंने ये किया था, और वो कपड़े उनके इतने सुंदर थे। साड़ियां सुंदर बनती है, सिल्क से भी अच्छी है। अब हमारे यहाँ इसका विकास नहीं हुआ, और इसका केवल कारण फॉरेस्ट वालों ने अभी तक बाम्बू तोड़ने नहीं दिया, गलत काम किया, इलीगल काम किया कि बाम्बू ये ट्री है तोड़ो मत, रोका। किसान, अभी हम मेरे खेत में मैं प्रचार कर रहा हूँ तो किसान बोलते हैं मैं लगाऊंगा बाम्बू और फिर तोड़ने का टाइम है तो फॉरेस्ट वाला बोलेगा मत तोड़ो, तो मैं क्यों लगाऊं? तो पर्यावरण कहाँ से बढ़ेगा? अच्छा, बाम्बू हर साल गरा से फिर आ जाएगा, तो आप इसका इकोनॉमी और कमर्शियल के साथ और पर्यावरण के साथ कॉम्प्रोमाइज न करते हुए इसकी नीति तय होनी चाहिए। फर्नीचर भी हमारे यहाँ महाराष्ट्र में एक ही सिंधुदुर्ग में है। अभी पाशा पटेल ने 300 एकड़ बाम्बू लगाया, मैंने उसको पीछे पड़ा और उसका प्रोजेक्ट अभी एक लिया है। और दिल्ली में भी बाम्बू का विषय 3-4 मिनिस्ट्री में है, पर मैं वो मेरी इस विषय में रुचि होने के कारण मैं इसका फॉलोअप करता हूँ। अभी काफ़ी प्रोडक्ट्स जो है, ये जो आपके प्रोडक्ट्स है, यही अगर आप एक काम करो, अमरावती में आर्किटेक्चरल कॉलेजेस है, इंजीनियरिंग कॉलेज में, और वहाँ के लेक्चरर को एक बार बुलाओ, बोला मेरे पास ये बाम्बू है, इसके मुझे प्रोडक्ट डिज़ाइन करके आप डिज़ाइन करा के दो। इतने सुंदर बना के देंगे। ये VRC है, यहाँ अपने सरकारी है, तो ये अपने इनके भी इंजीनियरिंग कॉलेजेस है, वो दे सकते हैं। बाम्बू ये कंस्ट्रक्शन का सबसे अच्छा मटेरियल है, और अभी जो सिंधुदुर्ग में जो काम हो रहा है बेस्ट क्वालिटी है, अनबिलीवेबल है उसके डिजाइन्स, और वो बहुत अच्छा काम कर रहा है। शायद साहब ने देखा होगा सिंधुदुर्ग में, वो क्वालिटी विदर्भ में क्यों नहीं तैयार होती, वो अमरावती में क्यों नहीं होती, वो हमारे यहाँ नागपुर, गढ़चिरौली में क्यों नहीं होती, और वो नहीं होती तो फिर आपको हमने क्यों यहाँ रखना चाहिए, ये हमारे समझ में नहीं आता। अगर वो जो फर्नीचर है, वो बाम्बू, वो क्वालिटी, वो रोजगार अगर यहाँ मिलेगा तो आप सबका, मैं आपके ऊपर नाराज नहीं हूँ। मेरे भी मामा चीफ कॉन्जर्वेटर ऑफ फॉरेस्ट है, बूट करके थे, बहुत पुराने थे, और मैं स्कूल में बचपन में उनके यहाँ काफ़ी बार जाता था। ये MLA हॉस्टल के चौक में उनका रिटायर होने के बाद घर था, अभी बेच दिया उन्होंने, दोनों लड़के चले गए, वो मेरे मामा थे। तो जंगल में ही बहुत उन्होंने काम किया है। तो मैं ये मतलब कि जंगल, अभी हमारे देश में 115 एस्पिरेंट डिस्ट्रिक्ट्स है जहाँ पर कैपिटा इनकम नहीं, GDP नहीं, गरीबी, भूखमरी और बेरोजगारी है। वो सब, जहाँ जंगल है वहाँ भूखमरी है, जहाँ जंगल है वहाँ बेरोजगारी है। तो ये फॉरेस्ट बेस्ड इंडस्ट्री, एग्रो बेस्ड इंडस्ट्री, एग्रो MSME, फॉरेस्ट की MSME, और जो है वो तैयार, अभी तो ईंधन तैयार हो सकता है, पूरा इथेनॉल बना रहे हैं हम लोग। आपके जितनी पेट्रोल की गाड़ी है विदर्भ में, पूरा हमारा इथेनॉल जाता है, हमने बनाया हुआ। अभी मैं हमारे यहाँ एक रिसर्च हुआ है कि ये इंडोरामा जो पेट्रोलियम, जो सिंथेटिक कपड़ा तैयार करता है, उसमें जो केमिकल यूज करता है, वो अपने किसानों ने तैयार किया हुआ केमिकल हमने उनको दिया है ट्रायल के लिए, और वो अप्रूवल हुआ है।
क्योंकि शुगर बनाना तो बेकार ही है, शुगर में घाटा ही घाटा होता है। तो शुगर केन जूस से इथेनॉल बनता है। अभी राइस से इथेनॉल बनने की अनुमति दी, क्योंकि राइस सरप्लस, व्हीट सरप्लस, शुगर सरप्लस। 6,000 करोड़ हम शुगर एक्सपोर्ट करने के लिए खर्चा कर रहे हैं। अब राइस की हालत ऐसी है कि वो वडेट्टीवार आए थे मेरे घर पर, 28 लाख टन राइस का पैडी गढ़चिरौली में खरीद की गई, रखने के लिए जगह नहीं। अब हमने बहुत बड़े प्रमाण पर रेशनिंग दुकान से गरीबों को बांट दी, तो भी गोडाउन में जगह नहीं। अब इसमें किसानों को कोई दूसरा क्रॉप जो उनको इनकम दे सकता है, उसमें बांबू है। इसलिए बांबू लगने से पर्यावरण की भी रक्षा होगी, किसानों का भी उत्पादन बढ़ेगा, उद्योग भी शुरू होंगे। ये पूरी कंप्लीट नीति, ये रेड्डी जी मामू मिशन में काम करते हैं, जो फॉरेस्ट की अधिकारी है। तो मुझे राम बाबू जी को विशेष रूप से प्रार्थना है कि इसके बारे में आप जरूर सोचकर इसका कोई मार्ग बनाइए, ताकि बांबू का प्लांटेशन भी बढ़े, पर्यावरण की भी रक्षा हो, और विदर्भ में कम से कम 5-1 लाख लोगों की रोजी रोटी इसके ऊपर चले। मेड़घाट में मैल न्यूट्रिशन से कारण लोग मर रहे, और वहां अगर रोजगार निर्माण होगा तो बहुत अच्छा होगा। तो ये इसका समन्वय डिपार्टमेंट ने करना चाहिए। जैसे आईटीसी ने अगरबत्ती का कारखाना गढ़चिरौली में खोला है, अब ऐसे कम से कम 100 कारखाने खुल सकते हैं, इतनी रिक्वायरमेंट है। और ये मशीन्स भी अब इंडिया में बन रही है, और मैं फाइनेंस करने के लिए तैयार हूँ एमएसएमई और खादी ग्राम उद्योग की तरफ से। तो मेरा विशेष रूप से अनुरोध है कि इसका कोऑर्डिनेशन बढ़ाइए। पर आपने अच्छा काम किया, सभी स्पेसीज को इकट्ठा किया है। अभी आपको रिटायर्ड होने के लिए कितना टाइम है? हाँ, पर आप एक काम करोगे, 170 स्पेसीज में ये कितनी काम की और कितनी काम की नहीं है, ये मुझे पता नहीं है। तो अब ये जो आप आने वाले समय में चाइना की, और साहब इनको परमिशन दो, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, और वहां से आप प्रोग्राम बनाओ, और वहां से इस बार इनके गार्डन में 170 के अलावा जो है साउथ और कोई स्पेसीज वहां की हो तो वहां लाने की अनुमति दो। ये अगर स्पेसीज 170 की जिस दिन आप 350 करोगे, चाइना की हर स्पेसी यहाँ आएगी, और हमारे यहाँ हर स्पेसी जंगल में जगेगी, और बांबू के ऊपर कपड़े से लेकर फर्नीचर तक, इथेनॉल से लेकर मरीन फ्यूल और एविएशन फ्यूल तक, जो जितनी क्रांति है, 50,000 करोड़ की इकोनॉमी हमारे देश में बनेगी। और जंगल में रहने वाले लाखों आदिवासियों को उनके जीवन का पूरी परिस्थिति बदल जाएगी। तो पूरे मिशन को उपयोग में आया ऐसा होगा, और कोई पर्यावरण के साथ कॉम्प्रोमाइज न करते हुए। मैं बिल्कुल इस मत का हूं कि पर्यावरण के साथ कोई कॉम्प्रोमाइज नहीं करना, कोई खिलवाड़ नहीं करना, और ये काम होना चाहिए। जरूर आप करिए। मैं आपके कार्य के लिए जो किया है उसके लिए भी शुभेच्छा देता हूं, और आगे ये हो सका तो वर्ल्ड की जितनी स्पेसीज है उतनी वाला लाइए। और टाटा ट्रस्ट इसमें अच्छा काम कर रहा है। अगर आपको जरूरत पड़ेगी तो टाटा ट्रस्ट को प्रपोजल दो कि वर्ल्ड की सर स्पेसीज लगेगी। ये सरकार में बहुत बेकार है, ये भेजेंगे फाइनेंस, प्लानिंग, हर आदमी खुटी मारेगा वो प्रपोजल होने में तकलीफ होगी। तो एफए होगा, हर आदमी ज्ञान देगा, करते करते वो फाइल साली 2 साल वैसी रहेगी। तो सरकार कोई भी पार्टी का वैसे ही चलता है। तो आप टाटा ट्रस्ट को प्रपोजल दो, साहब की सलाह से मैं बोलूंगा उनको, और ये 170 के 350 स्पेसीज वाला हो। अगर ये स्पेसीज अगर आ गई, और उसमें से जो इंडस्ट्रियल यूज के लिए वो भी आ गई, तो अमरावती एक अकेला अभी बल्लारपुर पेपर मिल के कारण गढ़चिरौली, चंद्रपुर जिले की इकोनॉमी बदल सकती है। और वो लकड़ी कहाँ से ला रहा है? वो ला रहा आंध्र से, तेलंगाना से, और फॉरेन से पेपर पल्प इंपोर्ट कर रहा है, और वहां बांबू पड़ा है गढ़चिरौली में, और अभी वो भी तोड़ने का कोई ये नहीं, न तेंदू पत्ता भी टूट रहा, न बांबू भी टूट रहा, जंगल में वैसे ही सड़ रहा, और लोगों को रोजगार भी नहीं, और नहीं मिलते लोग फिर वो नक्सलवादी उसका फायदा उठाते हैं। ये जो नीतियां मुंबई में बैठकर जो अपने ऑफिस में बनाते या प्रैक्टिकल, उनको शायद इसका पता है नहीं है, मुझे मालूम नहीं। तो एक बार ये आप करके लाइए। हमारे विदर्भ में महाराष्ट्र का 80% फॉरेस्ट है। आप कम से कम, आप चीफ कॉन्जर्वेटर है, नागपुर में आपका ऑफिस है, आपको अधिकार है, आप हमारे यहाँ चंद्रपुर और अमरावती, ये 2 जिलों में बांबू की इकोनॉमी बना कर दीजिए। बांबू मिशन में मैं इसमें पैसे दिलाने की भी कोशिश करूंगा। फिर से एक बार मैं
जो काम हुआ है सैयद सलीम अहमद साहब ने, उन्होंने अच्छा किया है। सरकारी दफ्तर में ऐसे ही काम करने वाले अच्छे अधिकारी वो लोग याद रखते हैं। मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं, उनको शुभकामनाएं देता हूं। धन्यवाद।